नमस्कार. धनश्रीज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मिलेट मोदकची रेसिपी करणार आहोत. आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी नेहमीच तांदळाच्या उकडीचे मोदक करतो, पण आज आपण नाचणीचे मोदक करणार आहोत. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असतं, त्यामुळे हे वर्षभर करायला सुद्धा हरकत नाही आणि मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील, कारण की अगदी चॉकलेट प्रमाणे दिसतात. तर पुढे रेसिपी जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा मी सगळी माहिती त्याच्यामध्ये बोललेलीच आहे. चला तर आपण नक्की पाहूया. नमस्कार. आपण धनश्री रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत करते मी. आज आपण मिलेट्स मोदक करणार आहोत. तर मिलेट म्हणजे काय, तर तृणधान्य किंवा भरडधान्य जे पारंपरिक पूर्वापार आपलं चालत आलेलं आहे. तर आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मिलेट मोदक बनवतोय. तर आज मी घेतलेलं आहे मिलेट नाचणी. तर नाचणी म्हणजे फिंगर मिलेट. तर आता इंग्लिशमध्ये लोकांना जरा जास्ती नावं माहिती आहेत. तर फार पूर्वीपासून हे चालत आलेलं आहे आपल्याकडे. तर जशी आपण तांदळाची उकड करतो ना, तशी आता आपण नाचणीच्या पिठाची उकड करून घेणार आहोत. तर ज्या भांड्यांनी मी नाचणीचं पीठ मोजलेलं आहे त्याच भांड्यांनी मी पाणीही मोजून घेतलेलं आहे. ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळं मी देणार आहे की किती माप घ्यायचं आहे. त्यानुसार आपण ते पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि 1 चमचा तूप असं मी घालून ते उकळायला ठेवलं. तसं आपण 2023 हे मिलेट वर्ष म्हणून आपण साजरं केलेलंच आहे. त्यामुळे आता थोडंसं हेल्थ कॉन्शियस लोक झालेले आहेत आणि त्यामुळे आता हे सगळे मिलेट्स परत वापरामध्ये आलेले आहेत. तर म्हणून असं वाटलं की चला गणपती बाप्पांसाठी पण आपण जरा नाचणीचे मोदक, मिलेट मोदक करूयात. चला आता पाणी उकळलं आपलं. तर त्याच्यामध्ये आता हे मोजून ठेवलेलं पीठ मी घातलं आहे नाचणीचं आणि छान ढवळून घेऊया. ते एकसारखं करून घेऊया. अगदी त्याच पद्धतीने जे आपण तांदळाची उकड काढतो, ढवळायचं आहे ते छान, त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करून टाकायचा आहे. तेवढ्यावरच ती छान उकड तयार होते. आता उकड आपली गार होईपर्यंत मी हे इकडे मोदकात भरण्यासाठी जे सारण आहे ते मी तयार करून घेतलेलं आहे ऑलरेडी. आणि माझी तांदळाच्या मोदकांची जी रेसिपी आहे यूट्यूबवरती आहे, त्याची मी लिंक पाठवते तुम्हाला. त्याच्यामध्ये खोबऱ्याचं सारण कसं बनवायचं आहे ते त्याची रेसिपी पूर्ण टाकलेली आहे. सो मी आत्ता हे डायरेक्टली बनवून घेतलेलं आहे. चला आता आपली उकड गार झालेली आहे नाचणीची. ते छान थोडंसं पाण्याचा हात लावून मळून घेऊया. आता त्याच्यातल्या सगळ्या गाठी मोडण्यासाठी एखादा मॅशर किंवा चक्क एक भांडं घेतलं आहे मी आणि त्याच्या तळाला थोडंसं तूप लावलं आहे आणि मग ते त्याच्याने सगळ्या गाठी त्यातल्या मोडून घेणार आहे. म्हणजे ते छान मऊसूत अशी ती उकड तयार होईल आपली. आता हे पहा, असं चांगलं छान असं ते ताटलीमध्ये सगळ्या बाजूनी असं दाबून घ्यायचं. त्याच्या गाठी सगळ्या मोडून घ्यायच्या. ऑलरेडी ती इतकी मऊ झाली आहे की फार जास्ती काही मला त्याला मेहनत करावी लागलेली नाही. छान गोळा तयार झाला आहे आपला उकडीचा. त्याला थोडंसं तूप किंवा तेल लावून त्यात बाजूला ठेवून देऊया जरा. तोपर्यंत बाकीची तयारी करूया. पानं घेतली आहेत मी थोडीशी छोटी. केळीची आहेत, थोडी कर्दळीची आहेत. कर्दळीसुद्धा चालते. प्रत्येक वेळी केळीचं पान अवेलेबल होईल असं नाही. सो माझ्या बागेमध्ये खाली कर्दळी होती, तर त्याचीच मी छोटे छोटे तुकडे आता मी करून घेते. तोपर्यंत मी इडली पात्रामध्ये पाणी घालून ते
गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्या एकेका कप्प्यामध्ये ही पानं ठेवून देते छोटी. त्याला थोडंसं तेल लावलं आहे पानांना, जेणेकरून तो मोदक त्याला चिकटणार नाही वाफवताना. तुम्ही एखादी चाळण ठेवून त्याच्यामध्ये ही पानं ठेवू शकता. ह्या थोड्याशा सीड्स होत्या माझ्याकडे, पंपकिन सीड, त्याच्यानंतर फ्लॅक्स सीड, नंतर बदाम, काजू, असं सगळं एकत्र ड्रायफ्रूट आहेत. तर ते सगळे जरा बारीक करून घेते. डेकोरेशनसाठी छान होतील ते नंतर. चला आता मोदक आपण करायला घेऊ. हा छोटासा साचा आहे माझ्याकडे, तर थोडंसं हाताला तेल पाणी लावून घेतलं आहे मी हाताला. तर छान गोळा करायचा, मऊसूत असं. छान झाली आहे उकड. आणि साच्याला सुद्धा आतून थोडंसं तेल लावून घ्यायचं. खालच्या बाजूनी त्याच्यामध्ये हा गोळा आता आतमध्ये सगळीकडे पसरवून घ्यायचा आणि आतमध्ये छान व्यवस्थित बोटाने तो दाबून घ्यायचा आहे. बघा आता मस्त तयार होतो आहे आपला मोदक. मिलेट मोदक ही संकल्पनाच इतकी छान आहे. खरं तर फार पूर्वीपासून हे भरड धान्य किंवा ही तृणधान्य आपल्या आहारामध्ये होती. मधल्या काळामध्ये ती विसरली गेली होती, पण आता परत त्याचं महत्त्व सगळ्यांना पटलेलं आहे. त्यामुळे मिलेट रेसिपीज ह्या आता घराघरात बनल्या जातात आणि बनवाव्यात लोकांनी. चला आता आपला मोदकमध्ये आपलं सारण भरलेलं आहे मी मोदकामध्ये. आता वरून परत थोडंसं त्याला पीठ कव्हर लावून करून घ्यायचं. असं छान दाबून घ्यायचं ते आणि सगळीकडून व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. चला आता उघडते आहे मी. बघा, वा, काय मस्त दिसतोय मोदक. वाटतोय की नाही चॉकलेटचा मोदक? येस. ज्यांना मधुमेह आहे, डायबिटीस आहे, त्यांच्यासाठी तर हा मोदक नक्कीच चालणार आहे. ज्यांना तांदूळ खायचे नाही आहेत त्यांच्यासाठी हा मिलेट मोदक हा उत्तमच आहे. त्यामध्ये नाचणी तर फार उत्तम आहे. चला आता असे सगळे मोदक मी करून घेते आणि मग ते आपण वाफवायला ठेवूयात. वरती थोडेसे मी ड्रायफ्रूट त्याला लावलेत. तसं तुम्ही करू शकता किंवा नाही लावले तरी चालतील. नंतर वरून तुम्ही लावू शकता. चला आता हे सगळे मी वाफवायला ठेवते मोदक. झाकण ठेवून हे छान 10 ते 12 मिनिटांसाठी याला एक छान वाफ द्यायची. चला झालेले आहेत 10 मिनटं. तर आपण बघूयात झाले आहेत का आपले मोदक. वा, उत्तम झाले आहेत. त्याला वरून अशी तकाकी आली की तो मोदक झाला आहे असं समजायचं, म्हणजे तो कच्चाही राहत नाही. चला आता आपण ते काढून घेऊया. त्याचा आकार छोटा असल्यामुळे इडली पात्रामध्ये ते 2-2 असे पटकन उकडून निघालेत. वा, चला मस्त दिसत आहेत ना. मुलं तर चॉकलेट मोदक म्हणून पटापट खाऊन टाकतील.
अशा सुंदर रेसिपीज जर का तुम्हाला पाहायच्या असतील तर नक्की धनश्रीज रेसिपीजला सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया.